मराठी व्याकरणातला एक महत्वाचा टॉपिक म्हणजे अलंकार. आणि या अलंकार टॉपिकला बरेच लोक असं म्हणतात की हा आम्हाला आहेच नाही. तर तुम्हाला 9व्या वर्गात हा टॉपिक झाला, पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्हाला रसग्रहण आहे, काव्य सौंदर्य आहे, त्याच्यात तुम्हाला कुठं ना कुठं अलंकार दिसतात. आता हे अलंकार ओळखता आले पाहिजे, त्याच्यातही मार्क महत्वाचे आहेत ना. सो त्यामुळं नाथकर्तिका यायलाच पाहिजे. लेक्चर 6 मध्ये तुमचं स्वागत आहे आणि याच्यामध्ये आपण 10 मिनिटात अलंकार समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया या सेशनला. बघा, अलंकार म्हणजे काय? जसं स्त्री पुरुष दागिने घालतात तर कसं सौंदर्य येतं, तसं शब्दालाही आपण जर दागिने घातले वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यालाही सौंदर्य येतं. आणि ते सुंदर दिसण्यासाठी, वाक्य आकर्षक भाषा दिसण्यासाठी आपण ज्या गोष्टींचा वापर करतो परिणामकारक होण्यासाठी, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण अलंकार असं म्हणतो. बघा उदाहरणार्थ, भीमा वाघासारखा शूर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अधोरेखित तर मी काही केलं नाही, पण वरील वाक्यात तुम्ही जर पाहिलं तर भीमाला वाघाच्या शूरतेची उपमा दिलेली आहे. भीमा नावाचा कोणतरी व्यक्ती आहे आणि तो वाघासारखा शूर आहे, तर त्या भीमाला उपमा दिली आहे. कुणाची? वाघाची. तर ते वाक्य अधिक परिणामकारक झालेलं आहे. पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीनं पांढरा पक्षी पाहिला. वाक्यामध्ये रिपिटेशन झालंय बघा. पाहिला, पंढरी, त्यानंतर पर्वती. तर याच्यामध्ये प शब्दाचा काय झालेला आहे? पुनरावृत्ती झालाय. भाषा नादमय झालेली आहे, म्हणजे सौंदर्य प्राप्त झालंय. सोबतच सांज खुले सोन्याहून पिवळे हे पडले ऊन. याच्यामध्ये जर आपण वर्णन पाहिलं तर उन्हाचं वर्णन करताना ते सोन्याहून पिवळं आहे असं त्यात म्हटलेलं आहे. तर भाषा आकर्षक करण्यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो. आता अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकार, शब्द अधिक अलंकार, शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतं भाषेला, त्याला आपण शब्दालंकार म्हणतो. आणि अर्थालंकार, अर्थावरून भाषेला सौंदर्य प्राप्त पडतं, त्याला अर्थालंकार म्हणतात. ही जी तुम्हाला इयत्ता आहे 9वीची किंवा 10वीची, याच्यामध्ये तुम्हाला काही मुख्य समास करायचे. त्याच्यामध्ये रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतना गुणोक्ती याची तुम्हाला माहिती पाहिजे. यमक वगैरे तुम्हाला माहिती असले पाहिजेत, कारण त्याचं एक काम आहे तुम्हाला. अलंकार शिकण्यासाठी उपमेय, उपमान याची गरज असते. जसं आपण ते महेश सशासारखा भित्र आहे, याच्यामध्ये सशाची उपमा ज्याला दिलेली आहे तो महेश आहे, म्हणजे ज्याला उपमा देतात तो ज्याला उपमेय. तर हे महेश उपमेय मध्ये झालं. आणि ज्याची उपमा दिली आहे, हा सशाची उपमा दिली ते होणार ते उपमान. ओके, ज्याचा मान दिला गेलाय ते उपमान आहे. आता याच्यामध्ये पहिला जो महत्वाचा समास आहे तो आता आपण पाहूया. रूपक अलंकार. उदाहरण डायरेक्ट पाहूया. आई म्हणजेच परमेश्वर. डायरेक्ट आईला थेट परमेश्वराची उपमा दिली आहे. म्हणजे वरील वाक्यात आई परमेश्वर यात काही भेद नाहीये, एकरूपता आहे. ज्याच्यात एकरूपता असते तो असतो रूपक अलंकार. आणि जेव्हा उपमेय, उपमान यात एकरूपता असते, साम्य असतं, आई आणि परमेश्वरात काहीच भेद नाहीये, कोणीच श्रेष्ठ नाही, सगळे समान आहेत, त्याला रूपक अलंकार म्हणतात. याच्यामध्ये काही उदाहरणं येतात, जसं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, शाळा म्हणजे दुसरी माताच, आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. जमदग्नी एक ऋषी होते, त्यांचा राग खूप त्यांना यायचा, तर ते रागाबद्दल काकाला उपमा दिली आहे. तर हे सगळे उदाहरणं. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होय. म्हणजे याच्यामध्ये स्वामीची दृष्टी कशी आहे? अमृताची वृष्टी आहे. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, द्रावित मुख चंद्रमा सकळासी. आता ते इथं मुखाला जे आहे, चेहऱ्याला चंद्राची उपमा दिलेली आहे, म्हणजे सारखं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा रूपक अलंकारात आपल्याला भेद पाहायला मिळतात. त्यानंतर व्यतिरेक अलंकार. ज्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो त्याला म्हणतात व्यतिरेक. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव कसं आहे? अमृतापेक्षा गोड आहे. त्याला ज्या ठिकाणी देवाचं नाव उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे, तर म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचं दाखवलं जातं, त्याला आपण काय म्हणतो? व्यतिरेक अलंकार असं म्हणतो. याचे काही उदाहरणं आहेत. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पानियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, सर्व दानाहून मरणोत्तर देहदान सर्वोत्तम. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं एक्झॅगरेशन ज्याच्यात दिसतं, हे जी सगळी उदाहरणं आहेत तुम्हाला पाहायची आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो? व्यतिरेक अलंकार म्हणतो. तिसरा जो अलंकार आहे तो आहे दृष्टांत अलंकार.
तर हरणीचे पाळस व्याघ्रे धरी येले, मज लागी जहाले तैसे देवा. या चरणात तुम्ही देवाच्या दर्शना वाचून मनाची अवस्था व्याकुळ झाली पटवून देण्यासाठी काय म्हटलंय, हरणाच्या पाळसाचं उदाहरण दिलेलं आहे. जसं हरणाच्या पाळसाला वाघानं असं तोंडात पकडलंय असं जर सांगितलं असेल, तर त्याची जशी विकल अवस्था होते त्या हरणाच्या पाळसाची वाघानं पकडल्यानंतर, तशी देवा वाचून इच्छा झाली असं सांगितलंय संत कान्होपात्रा यांनी या चरणामध्ये अभंगाच्या. तर एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण दिलं जातं त्याला म्हणतात दृष्टांत देणं. आणि दृष्टांतात त्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलं जातं. चंदनाचे हात पाये ही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवग्न मिळेची ना. चंदनासारखं तुम्हाला चंदनाचे हात, चंदनाचे पाय जसे असतात, जे पूर्ण निर्मळ म्हटलं जातं चंदनाला आपल्या वैदिक धर्मामध्ये, तर सज्जन व्यक्तीचे तसंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अवगुण कितीही शोधला तरी मिळत नाही. जसा चंदनाचा हात, चंदनाचा पाय, तुका म्हणे तैसा सज्जना पासून वगैरे. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललसी वरलिया रंगा. संत चोखामेळा ऊसाची उपमा देतात. ऊसाचं जे कठोरपण आहे, ऊसाचा जो रंग आहे बाहेरचा, तो मॅटर नाही करत, पण ऊसाच्या आतमध्ये जो गोड रस आहे, तो माणसामध्ये एक सुंदर एक चरित्र असतं, एक सुंदर आपण म्हणू शकतो एक आत्मा असतो. त्याचा भाव सुंदर असेल त्याला महत्व आहे, त्याच्या परमात्माला त्याच्या आतमध्ये असलेला महत्व आहे. ते बाहेरच्या रंगाला, तो कसा दिसतो, काळा आहे गोरा आहे, याला काही महत्व नाही, संत चोखामेळा म्हणतात. आणि अशाच प्रकारची उदाहरणं इथं दिलेली आहेत. आता याच्यानंतरचा जो महत्वाचा अलंकार आहे तो आहे चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये काय होतं की डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरून. काळोखाला उशी आहे, डोकी अलगद घरं उचलतात म्हणतात. कसं काय शक्य? निर्जीव वस्तू जेव्हा सजीव आहे असं सांगितलं जातं तेव्हा जो अलंकार होतो त्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतो. म्हणजे निर्जीव वस्तूला चेतना आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे, आपण म्हणतो जीव आहे, तर याला चेतना गुणोक्ती अलंकारात टाकलंय. काळोखाच्या उशीवरून डोकी अलगद वर उचलून माणसाप्रमाणे जशी जागी होतात घरं, असं त्याच्यात सांगितलंय. याची उदाहरणं आपण काय पाहूया. जसं याच्यामध्ये चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केलं फुले ना. चाफ्याला फिलिंग्स आहेत असं सांगितलंय. बघा आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावर भर जरी शेला. मंगल मंगल गीत मने अस्फुट रजनी मूकपणे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांचे मखमालीचे. कुटुंब वत्सल इथे फणस हा कटी खांद्यावर घेऊन बाळ. तुम्ही फणसाचं झाड पाहिलं असेल तर त्या झाडावरती जसे फणसाचे गरे हे लागलेले असतात, फळं, म्हणजे फणस असा झाडा असा उभा आहे आणि असे काठावरती अशी आपल्या फांद्यांवरती बाळं घेऊन उभा आहे अशी उपमा दिली आहे. तर ते चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये येतं. निर्जीव, आता ऍक्च्युली ते फणसाचं झाड नाही आहे निर्जीव, पण तिथं निर्जीव आहे असं कन्सिडर करून त्यांनी सांगितलंय. त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती हे एक नोट आहे, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ते तीनही चारही याची तुम्हाला ट्रिक लक्षात राहील. सॉरी. उपमेय उपमान सारखे आहे, एकरूपता आहे, रूपक अलंकार. उपमान पेक्षा उपमेय श्रेष्ठ आहे, व्यतिरेक अलंकार. दृष्टांतामध्ये विचार पटवण्यासाठी समर्पक उदाहरण देणं आणि निर्जीव वस्तू सजीव समजणं, मानवी भावनांचं आरोपण म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. तर हे चारही अलंकार आज आपण शिकलो. या अलंकारासोबतच एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे तुम्ही आता किती लोकांनी फॉर्म भरलाय कमेंट बॉक्समध्ये सांगाल. हे एक जे महत्वाची परीक्षा तुमच्यासाठी वेदांतूच्या मार्फत घेतली जाते हे तुम्हाला माहितच असेल. टॉपर्स बॅच बद्दल तुम्हाला माहिती आहे की बॅच अवेलेबल आहे सध्या आपल्या ऍपवरती. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची वायसॅट बद्दल. ओके, वायसॅट एक महत्वाची जी परीक्षा आहे ती लवकरच तुमची होणार आहे आणि त्या परीक्षेबद्दल एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. तर त्याची पीपीटी कुठं टाकली आहे मी, 1 सेकंड. याच्यातच पहिल्या नंबरला वगैरे असेल ती, याच्यात नाही सापडली, ती आपण काढून ठेवलेली होती. याच्यामध्ये नाही तर मग याच्यामध्ये तर असायलाच पाहिजे. ओके, याच्यामध्ये पण नाहीये म्हणतात. मग कुठं गेली आपली पीपीटी? हा, याच्यात आहे बघा. वायसॅटची जी महत्वाची एक्झाम आहे
हे वायसॅट बद्दल जे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे की ह्यामध्ये वेदांतूच्या तर्फे हे एक स्कोर ॲक्सिलरेटर टेस्ट आहे आणि या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला AI पॉवर्ड पर्सनलाइज रिपोर्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील. 4, 11, 18 जानेवारीला ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा होणार. तिचं रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला इथं सांगितलंय, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढील टॉपिक कोणता घ्यायचा ते पण तुम्ही सांगू शकता.